हो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की नंदिनी बेशुद्ध पडते. बेशुद्ध पडल्यावर सगळे नंदिनीला उठवत असतात की नंदिनी उठ ना, उठ ना, जीवाई जातो, नंदिनी बोल ना, काहीतरी माझ्याशी बोल ना. तेव्हा सगळे नंदिनीला उठवत असतात. काव्या आणि पार्थ तर एकदम हतबल झालेले असतात. काव्या तिथेच खाली बसून घेते. इकडे वसूला आणि रम्याला तर खूप हसायलाही येत असतं. त्यांचा हेतू साध्य झाला असतो त्यामुळे. तेव्हा नंदिनी डोळे उघडते. पटकन नंदिनी उठून बसते आणि ती बघते तर काय, ती जीवा आणि काव्याचं प्रोजेक्टरवर नाव बघते सक्सेस पार्टीचं. तेव्हा तिला पुन्हा लगेच आठवतं की जीवा आणि काव्या. तेव्हा नंदिनीला सगळे बोलतात की नंदिनी, अगं नंदिनी बोल ना काहीतरी. तेव्हा मानिनी बोलते, नंदिनी पाणी पी ना बाळा, पाणी पितेस. तेव्हा मानिनी जीवाला खुणवते की तू तिला पाणी दे म्हणून. तेव्हा जीवा तिला पाणी द्यायला लागतो, पण नंदिनी जीवाकडे बघते आणि पटकन मानिनीला मिठी मारते. ती जीवाकडे बघतही नाही. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी अगं प्लीज एक घोट तरी पाणी पी ना, माझ्या हातून तू आता पाणीही पिणार नाही आहेस का? तेव्हा नंदिनी जीवाकडे बघतही नाही. तेव्हा विक्रम बोलतो, तू काय करतोयस जीवा? तेव्हा जीवा पटकन उठतो आणि बोलतो, बाबा. मानिनी बोलते, विक्रम. तेव्हा विक्रम बोलतो की थांब मानिनी. तेव्हा विक्रम बोलतो की जीवा, अरे काय केलेस तू? तू फक्त तुमच्या दोघांची नाही, आम्हा सगळ्यांची फसवणूक केली आहेस. तेव्हा मानिनी बोलते, अहो विक्रम. तेव्हा विक्रम बोलतो की तू काय सांगण्याचा प्रयत्न करतेस मानिनी? तुला माहिती होतं का हे? तेव्हा मानिनी मान हलवते आणि बोलते की नाही. तेव्हा मानिनीला आठवतं की तेव्हा ती काव्याला बोलत असते की आता या मुलाला तू माझ्यासमोर आण. तेव्हा काव्य बोलते, अहो तो तर असं बोलणार. तेवढ्यात मानिनीला पण त्या मागच्या गोष्टी आठवून रडायला येत असतं. तेव्हा विक्रम बोलतो की काय कमी पडलो रे आम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत? अरे तुम्ही आम्हाला सांगत का नाही? काय करायचं तुमच्या जोडीदाराने? तू गुन्हेगारच आहेस तिचा. तेव्हा पार्थ बोलतो, इथे सगळे जणच गुन्हेगार आहेत. सगळे पार्थकडे बघायला लागतात. तेव्हा काव्या पटकन उठते आणि बोलते, पार्थ. तेव्हा पार्थ उठतो आणि बोलतो, पण कोण कोणाचा गुन्हेगार आहे? पण कसं शोधायचं? काय काय गुन्हे आहेत? कसं मोजायचं? तेव्हा पार्थ बोलतो, प्रेम नसताना वटसावित्रीची पूजा केली याला गुन्हा म्हणायचं, की प्रेम नसताना हातावर जळता दिवा घेतला याला गुन्हा म्हणायचं? खोलीत येण्यासाठी आटापिटा केला हाही गुन्हाच आहे. एकीशी एंगेजमेंट आणि दुसरीशी लग्न केलं, लग्नानंतर होईलच प्रेम असंच म्हणत राहिलो, हाही गुन्हागारच आहे. मग नेमकं गुन्हेगार कोण आहे? विक्रम येतो आणि बोलतो, पार्थ ए बाळा. तेव्हा पार्थ बोलतो, नाही बाबा, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. मी काव्याचा गुन्हेगार आहे की काव्य माझे गुन्हेगार आहे? तेव्हा काव्य बोलते, मी काय म्हणते पार्थ ऐकून घ्या ना. तेव्हा पार्थ बोलतो की कोण गुन्हेगार आहे? तेव्हा काव्य बोलते, मी काय म्हणते ऐकून तर घ्या ना. तेव्हा पार्थ तिचं ऐकतो. तेव्हा काव्य बोलते की मी तुम्हाला खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला होता ना पार्थ. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्या भूतकाळाबद्दल मी तुम्हाला सांगते म्हणून. तेव्हा पार्थ बोलतो, म्हणजे मी तुमचा गुन्हेगार आहे? तेव्हा काव्य बोलते, मला असं नव्हतं म्हणायचं पार्थ. तेव्हा काव्य बोलते की तुम्हीच म्हणत होता ना की माझ्या पास्टमध्ये तुम्हाला काहीच रस नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, तेव्हा नव्हतं मला माहिती की माझा पास्ट, प्रेझेंट, फ्युचर हा माझा भाऊ आहे तुमचा पास्ट. मला वाटलं होतं की तुमचा पास्ट लग्नानंतर मागे पडला असेल, पण तुम्हाला माहिती होतं ना, तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं ना काव्या. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही सांगायला हवं होतं ना मला. तेव्हा काव्य बोलतो, दिस इज नॉट फेअर पार्थ, दिस इज नॉट फेअर. मी कितीतरी वेळा माझा पास्ट तुमच्या पुढे सांगायला येऊ केलं आणि तुम्हाला सांगणार होतीही, पण तुम्ही मला आणि आपल्या नात्याला ॲक्सेप्ट करून बसला होतात. कसं बोलायचं मी? काय करायला हवं होतं मी? पार्थ, तुम्ही माझं काही ऐकून घ्यायला तयार नव्हता पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो, बरोबर आहे तुमचं. मीच मूर्ख होतो, तुमच्या प्रेमात वाहत गेलो. मी विचारच केला नाही की तुम्ही माझ्यापासून दूर का जात आहात. ॲक्च्युली मी केला होता विचार, की जे काय झालं ते तुमच्या मनाविरुद्ध झालं म्हणून मी तुम्हाला नकोस आहे. मला काही माहीत नव्हतं का की तुम्हाला हे लग्न नकोस आहे. पण मी लग्नाच्या आधी तुम्हाला विचारलं होतं ना, मला तुम्हाला काहीतरी तुम्हाला काही सांगायचं आहे का असं म्हणून मी विचारलं होतं ना. तेव्हा काव्याला आठवतं की पार्थनीला विचारलेलं असतं की तुमच्या आयुष्यात कोणी आहे का दुसरं. तेव्हा पार्थ इकडे तिला सांगत असतो की काव्या, तुम्ही मला सांगायला हवं होतं काव्या, मी काही करून लग्न थांबवलं असतं. तेव्हा काव्या बोलते, कसं? सांगा ना, कसं थांबवलं असतं? माझ्या बाबांनी स्वतःच्या डोक्यावरचा फेटा काढून ठेवला माझ्या पायावर. तुमचे बाबा विक्रम काकांनी त्यांची शेवटची इच्छा बुडून दाखवली. माझ्या आईच्या तोंडाला काळ फासायला निघाल्या होत्या बायका. तेव्हा त्यांना ते आठवतं. तुमची आई मानिनी काकूंच्या डोक्यावर ग्लास फोडला काचेचा. तेव्हा त्यांना तेही आठवतं. एवढं सगळं घडत होतं तिथे. एवढं सगळं घडत असताना मी कसं सांगितलं असतं पार्थ? म्हणून मी नाही सांगू शकले पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या, लग्न करून तुम्ही घरी आल्या तेव्हा आपण किती दिवस एकत्र राहत होतो? सांगायचं ना काव्या. तुमची घुसमट, तुमची चिडचिड हे कळत होतं मला, पण ती का होत होती हे माहीत नव्हतं ना मला. तुम्ही आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी नाकारताना, आपल्या घरातला फोटो नाकारताना, श्रीखंड मी तुम्हाला भरवत असताना ते नाकारताना एकदा सांगायला होतं ना काव्या. तुम्ही मला एकदा तरी सांगितलं असतं तर मी स्वतःला एवढं गुंतू दिलं नसतं तुमच्यात. मग तुम्हाला पार्थ देशमुख हा कळलाच नाही आहे. हे मी माझ्या भावाचं जॅकेट हक्काने घेतो, पण त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे हे मी हक्काने सांगायला नसतो गेलो.
तेव्हा जीवा पळत येतो आणि बोलतो, दादा असं नको ना करू यार, दादा असं का करतोस तू. तेव्हा पार्थ बोलतो, नाही मी तुझा गुन्हेगार आहे जीवा, मला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा पार्थ हात जोडतो आणि बोलतो, याची शिक्षा मला भेटायलाच पाहिजे, मला मारा मला मारा. तेव्हा पार्थ स्वतःलाच गालात मारून घेत असतो. तेव्हा सगळे त्याला पकडत असतात. तेव्हा विक्रम बोलतो, पार्थ अरे शांत हो, बस रे बाळा तू इथे बस. तेव्हा पार्थ बोलतो, बाबा सांगा ना, आमचं लग्न लागलं तेव्हा जीवा तिथे नव्हता, आपण त्याला किती फोन करायचे प्रयत्न केले, सांगा ना बाबा सांगा ना. तेव्हा विक्रम बोलतो की नाही रे बाळा, त्याला काहीच सांगायची गरज नाही आहे. जेव्हा गुडघे टेकून खाली बसतो पार्थजवळ आणि बोलतो की दादा, अरे दादा मला माहिती आहे रे सगळं, मी तुला काही बोललो का. अरे ते लग्न ते गाव हे आपल्या नशिबाने आपल्या कानाखाली मारली होती, अरे तुझा काही दोष नाही. तेव्हा पार्थ बोलतो, दोष आहे जिला मी खोलीत राहायला भाग पाडलं, तिचा आत्मा जीव मन माझ्याच भावामध्ये गुंतला आहे, पण माझा जीव त्यांच्यात गुंतत गेला. पण हे जेव्हा ऐक त्या इनोसंट आहे हां, आम्ही कुठलीच पायरी क्रॉस केलेली नाही. तेव्हा पार्थ बोलतो, तू हवं तर त्यांना विचार, म्हणजे मी त्यांच्यासमोर रोज नव्याने माझं प्रेम व्यक्त करत गेलो, पण त्या इनोसंट आहेत, मी फक्त त्यांच्यामध्ये गुंतत गेलो, मी लाईन क्रॉस नाही केली म्हणून पार्थ रडायला लागतो. तेव्हा जीवा बोलतो, काय बोलतोस तू दादा, वेडा झालायस का तू. अरे मला हे सगळं माहिती आहे, मला नाही सांगायची काही गरज नाही, मला मान्य आहे आमच्यातसुद्धा एक नातं होतं, आमच्यात पण आम्ही मनाने जोडले गेलो होतो, पण आम्ही पण कुठलीही लाईन क्रॉस केलेली नाही आहे दादा. हवं तर मी देवासमोर उभं राहून शपथ घेतो आत्ताच्या आत्ता. तेव्हा पार्थ बोलतो, मी तर देवासमोरही उभं राहू शकत नाही, ना आईबाबांसमोर ना काव्यासमोर ना तुझ्या पुढे, मी स्वतःच्या नजरेतच उतरलो आहे. तेव्हा जीवा बोलतो, नाही दादा नाही, मला आता माझ्या खोलीची ही किळस येते रे, मी लाईन नाही क्रॉस केली, पण माझ्या प्रेमाची लक्ष्मण रेषा त्यांच्या पुढे आखत राहिलो, मी गुदमरून टाकलं त्यांना. त्या इतक्या गुदमरल्या की त्यांना जे माझ्याबद्दल वाटतंय ते तुझ्याबद्दल वाटायला हवं होतं, तुझ्याबद्दल वाटतंय जे माझ्याबद्दल वाटायला हवं होतं ते तुझ्याबद्दल वाटतंय, हे सांगूच नाही शकल्या त्या. तेव्हा पार्थ बोलतो, माझ्या प्रेमाच्या ओझ्याखाली ना त्यांच्या अशा भावना दाबून टाकल्या. तेव्हा पार्थ बोलतो, आमची रूम त्यांना जेल वाटत असेल. पुन्हा हात जोडून बोलतो, सॉरी माझी रूम. तेव्हा काव्या बोलते, महिने काकू तुम्ही तरी बोला ना, तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला ज्या मुलाबद्दल सांगितलं होतं माझ्याबद्दल आणि त्या मुलाबद्दल, पण तो मुलगा तुमचाच आहे जीवा, हे नव्हतं सांगितलं. माणिनी बोलते की सांगायला हवं होतं तेव्हा मला, पण अर्थात तू सांगितलंही असते तर मी काही करू नसती शकली, कदाचित त्यावेळेस मी सुद्धा हे लपवलं असतं, कारण तोपर्यंत मला दिसायला लागलं होतं की तुला पार्थ आवडायला लागला आहे आणि जीवा नंदिनीमध्ये गुंतत चालला आहे, त्यामुळे कदाचित तू मला सांगितलं असतंस तर मी सुद्धा कोणाला कळू दिलं नसतं. तेव्हा काव्य बोलते, नाही सांगितलं, कारण की मला घरातल्यांचं चेहऱ्यावरचं हसू नव्हतं हिसकावून घ्यायचं, या माझ्या नंदिनी ताईचं चेहऱ्यावरचं, म्हणून नाही सांगितलं. आणि ताई अगं असं नको करू ना, बोल ना ताई माझ्याशी, अगं जीवा तुझेच आहेस आणि डेस्टिनीने तुम्हाला एकत्र आणलं आहे, आणि खरंच ताई तू आत्ता जे काही बघितलं ना ते विसरून जा, खरंच बोल ना गं ताई, तुझ्या काव्याशी बोल ना गं. तेव्हा नंदिनी बोलते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं. तेव्हा काव्य बोलते, ताई असं का बोलते, काय झालं होतं तुला. तेव्हा नंदिनी पुन्हा तेच बोलत असते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं. तेव्हा सगळे तिला विचारत असतात की नंदिनी काय आहे. तेव्हा मानिनी बोलते की अरे जीवा बोल ना तिच्याशी. जीवा पटकन स्टेजवर पळत येतो आणि बोलतो की नंदिनी ऐक ना, नंदिनी काय होतंय तुला, हे बघ नंदिनी तू जे काही पाहिलं ते विसरून जा, आपण एकत्र आहोत आणि आपण एकत्रच असणार आहोत. तेव्हा जीवा बोलतो, मी नाही सोडणार तुझा हात, आता नाही सोडणार, तुझ्या माझ्या कवितेची शपथ नाही सोडणार मी. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते. तेव्हा नंदिनी बोलते, नाही जीवा. ती जीवाचा हात पकडते आणि काव्याचा हात पकडते आणि बोलते, यापुढे तुमच्या हातात काव्याचा हात असेल. तेव्हा काव्य बोलते, काय बोलतेस तू हे. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी काय आहे. तेव्हा नंदिनी बोलते, मी तर नेहमीच म्हणत आली, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायला हवं, कारण ते एकमेकांना पूर्ण करतात आणि खऱ्या प्रेम करणाऱ्यांचा आपण मान राखायलाच हवा. तेव्हा त्यांना आठवत असतं की जेव्हा नंदिनी आनंद दिवसमध्ये बोललेली असते की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही नक्की एकत्र याल, मी तुमचं लग्न लावून देईल. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा विक्रम स्टेजवर येतो आणि बोलतो, नाही नंदिनी काय बोलतीस तू हे. तेव्हा नंदिनी बोलते, आई बाबा आपण आपली झालेली चूक सुधारूया, आपण या दोघांचं लग्न लावून देऊया. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.